रवींद्र चव्हाण यांच्या या वक्तव्यामुळे लातूरमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळतात. राग आणि द्वेष आमच्या मनात आहे, चालली जीभ लावली टाळ्याला असं वक्तव्य करत त्यांनी त्वरित माफी मागावी अशी मागणी लातूर काँग्रेसकडून करण्यात आली आहे. या वक्तव्याच्या निषेधार्थ आज निदर्शनं करण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा काँग्रेसने दिली आहे. या संदर्भात जिल्हाध्यक्ष आणि शहर जिल्हाध्यक्ष यांच्याशी आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांनी बातचीत केली आहे. आपण पाहूयात. दोन्ही प्रचंड प्रमाणात सध्या आमच्या मनात आहे, लातूरमधल्या 18 पगड जाती धर्मातल्या प्रत्येक माणसाच्या मनात आहे. आदरणीय विलासराव देशमुख साहेब हे काही पक्षीय व्यक्तिमत्व नव्हतं. पक्षाच्या पुढे जाऊन अनेक पक्षातल्या अनेक समाजातल्या सर्वसामान्याला मदत केलेलं व्यक्तिमत्व, लातूरची अस्मिता, लातूरची शान आदरणीय विलासराव देशमुख साहेब. कोण आहे रवींद्र चव्हाण, काय आहेत ते, आणि त्यांनी येऊन असं उचलली जीभ लावली टाळ्याला. अरे नीट भांग पाडत नाहीत, आंघोळ सुद्धा करून आलते का नाही शंका आहे मला. आणि अशा माणसानं असं बोलायचं, त्यामुळं हे असे वक्तव्य एक पराभूत मानसिकतेतून त्यांनी असे वक्तव्य केलेले आहेत. म्हणजे खरं तर महापुरुषांचे लोकनेत्यांबद्दल असे वादग्रस्त विधानं करणं ही भारतीय जनता पार्टीची एक संस्कृती राहिलेली आहे. बहुजनांचं नेतृत्वच त्यांना मान्य नाही. त्यामुळे मी पुन्हा एकदा या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो. निश्चितच आम्ही त्याबद्दल तीव्र निदर्शने सुद्धा करू आणि येणाऱ्या 15 तारखेला लातूरकरच या रवींद्र चव्हाणांना दाखवून देतील की त्यांची विलासराव देशमुख साहेबांबद्दलची काय भावना आहे, ते मतदानातून दाखवतील.